तो म्हणला 1 2 3 10 पट. आजोबा 10 पट वाढली, शून्यात इतकी ताकद आहे. हो, दुसरं शून्य दे. दुसरं शून्य दिलं. आता 10ची किंमत किती वाढवली शून्यानी? परत 10 पट वाढवली. 10 100 ना. आता अजून एक शून्य दे. आता 100ची किंमत त्या शून्यानी 10 पट वाढवली. अजून एक शून्य दे. 1000ची किंमत त्या शून्यानी 10 पट वाढवली. अजून एक शून्य दे. 1,00,000 झाले ना. एकावर 5 शून्य, 1,00,000 झाले की नाही. इतकी शून्य ताकद आहे. पण पाटी संपली. पाटी संपली. हो, केव्हा तरी जमणार ना, बॉर्डर आली त्याची. तो म्हणला आजोबा आजोबा असं करा ना, इकडचा 1 पुसान तिथे शून्य या. इथे वामन पंडितांचा श्लोक सुरू होतो. सांख्य पद्धतीने भगवंत शोधून सांगतात. संख्येच्या भाषेत भगवंत सांगणे याला सांख्य म्हणतात. सांख्य योग असं काही अवघड बिवघड काही नाहीये. आमच्या गुरुजींनी सांगितलं वेदांताला अजिबात अवघड मानू नका. ज्याला खारट तिखट कळतं त्याला वेदांत कळतो. आपण इग्नोर करत असतो त्याच्याकडे. म्हणलं काय म्हणाले ते? शून्याविणे. जर अंकावर शून्य नाही दिलं तर अंक असा ओका ओका वाटतो ना. शून्याविणे अंक दिसे रिकामा. शून्याशिवाय अंक रिकामा रिकामा दिसतो. शून्याविणे अंक दिसे रिकामा, पण अंकाविणे शून्य नयेची कामा. अंक असेल तर शून्याची मजा आहे. तसं देवाविणे भक्त दिसे रिकामा. देवाविणे भक्त दिसे रिकामा, पण भक्ताविणे देव नयेची कामा. गोपाल कृष्ण भगवान. ही मजा आहे, मौज आहे. म्हणून कृष्णांची दिनचर्या समजावून घेतली पाहिजे. कृष्ण पूजा करतो याचा अर्थ काय? पूजा याचा अर्थ तुम्ही आम्ही सगळे जे देवाचं करतो त्याची नोंद देव घेतो. आणि तांस तथैव भजाम्यहम. जे माझं भजन जसं करतात त्यांचं भजन मी तसंच करतो. असे हो जया अंतरी भाव जैसा. असं समजू नका तुम्ही नुसते आलात आणि इथे बसलात भागवत ऐकलं गेला. भगवंतानी तुमच्या प्रत्येकाकडे बघितलंय. ज्यांचे डोळे पाणावलेत ना त्याची नोंद भगवंतानी घेतलंय. वा रे वा, डोळ्यातल्या अश्रूंचं चीज झालं. यांच्या योग्य वेळेला त्याचे डोळे पाणावतील. तुम्ही जर त्याच्याकरता काही देणगी दिली असेल, काही तांदूळ ठेवले असतील, काय कणभर दिला असेल, भगवंत त्याची नोंद घेतो आणि ते परत देतो. याकरता नंतर कथा आली आहे सुदाम देवाची. असं जीवनात कधी वाटून घेऊ नका की आम्हीच फक्त देवाचं भजन करतो, तो आपलं भजन करतो ना. हे सांगणारी ही कथा आहे. म्हणून आपला भावाचा स्तर जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवा. म्हणजे देवाचा कृपेचा स्तरही तेवढा वाढतो. मुख्य समस्या अशी आहे की आपल्याला असं वाटतच नाही की देव माझा ऐकतोय. गुलाबराव महाराजांना एकाने प्रश्न विचारला की गाव म्हणले महाराज 13 कोटी झाल्यावर जप झाल्यावरती राम भेटतो असं समर्थांनी लिहिलं. ते म्हणले हो, पण हल्ली भेटत नाही. म्हणले हो. म्हणले दोन्हीला हो काय म्हणताय? त्याचं कारण म्हणाले आपली मानसिकता कशी असते. श्रीराम जय राम जय जय राम. कुठला आलाय कलियुगात देव, इथून सुरुवात. श्रीराम जय राम जय जय राम. देव कुठला आलाय भेटायला. श्रीराम जय राम जय जय राम. त्याचं आपलं काही जमायचं नाही. श्रीराम जय राम जय राम कुठला भेटतोय. घेऊया आपलं नाम श्रीराम जय राम जय राम. गोंदवलेकर मला अगदी जीव काढून सांगतात म्हणून घेतो म्हणले मी. श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे आपण प्रत्येक म्हणाला गृहीत धरतो की तो नाही भेटणार आहे, तो नाही भेटणार आहे, तो नाही भेटणार आहे, तो नाही भेटणार आहे. भगवान प्रत्येक म्हणाला आपल्याला म्हणतो तथास्तु 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 तसाच तू. हे बदला म्हणाले. 13 कोटी काय ऐकू येत नाही काय त्याला? 13 कोटी मी तुम्हाला म्हणलो काका तुम्हाला ऐकू आलं की नाही? अमुक अमुक हाक मारली, ऐकू येणार आहे. 13 कोटी वेळा कशाला? तो विश्वास बसायलाच 13 कोटी लागतायत. पहिल्या मिनिटाला जर बसला ना तर एका याच्यात झालं. कबीरांचं म्हणले 2दा नाम घेणं रामाचा अपमान आहे म्हणले कबीर. मग म्हणाले अपमान करत करत नाम घेतो आपण त्याचं. तू बहिरा आहेस, तू बहिरा आहेस म्हटल्यावर काय म्हणले. गंमत सोडा यातली. मुद्दा मी याकरता सांगतोय की भागवतात हा अध्याय खास याकरता आला की असा विचार करू नका की फक्त तुम्हीच त्याची पूजा करताय, तोही तुमची पूजा करतोय. असो. या नंतर भगवंतानी यज्ञ करून घेतलेत काही. आपल्या जीवनात भगवंतानी यज्ञाला अत्यंत महत्व दिलंय. ती यज्ञाची कथा येते. हा यज्ञ कुणाकडनं करून घेतला तर म्हणाले धर्मराजाकडून यज्ञ करून घेतला. आणि यज्ञामध्ये
भगवंतानी काय काम केलं? शुकदेव म्हणाले, मी स्वतः गेलो तो बघायला, ऐक तो यज्ञ. एकदा धर्मराजाला असा अहंकार झाला, इंद्रप्रस्थ नावाचं राज्य त्यांनी स्थापन केलं आणि अहंकार झाला, कणभरच झाला. केलं की नाही राज्य स्थापन? 272 येतील की नाही वाटत होतं. असं धर्मराजाला वाटलं. म्हणाले, भगवंताला ते नाही आवडलं. अहंकार झाला की भगवंताला गेला. म्हणून भगवंतानी नारदांना पाठवलं, नारदा जाओ जरा स्वच्छता करून या. थोडस यायला लागलंय पोल्युशन, अजून आठवडाच होतोय. तेव्हा अहंकार होऊ देऊ नका. हेच भक्तांना सांभाळतो भगवंत बरं का. असा विचार नका करू, बघा त्याला सुद्धा अहंकार झाला. त्याच्यातनी आपल्यात फरक आहे. त्यांना अहंकार झाला तरी ते हरिचरण शरण होते. आणि म्हणून नारद महाराज तिथे येतात. नारद महाराजांची एंट्री आहे ना, तिथे मोरोपंत उभेच होते फोटो काढायला. तेथे ज्ञान विशारद, ज्ञानामध्ये विशारद म्हणजे ज्ञानाच्या सगळ्या शाखांमध्ये विशारद बरं का. संगीतात विशारद असतात, नाही असं नाही. संगीत विशारद म्हणाले, फक्त तंबोरा नाही लावतात त्यांना. तुम्ही आता परीक्षक म्हणून जाता अनेक ठिकाणी, तुम्हाला माहिती असेल मी काय म्हणतो. त्याचं म्हणाले, मी ज्या शाळेत शिकलो ना त्या शाळेच्या बाहेर एक बोर्ड होता. तो बोर्ड असा होता, त्या पेंटाला लिहिलं होतं, संगीत विद्यालयाकडे जाण्याचा रस्ता इकडे आहे. हे लिहा, कारण लोक 100 वेळा ते समोरच्या घरात विचारायचे. पण तो पेंटर इतका भारी होता, त्यांनी लिहिलं संगीत विद्यालयाकडे जाण्याचा रस्ता. हा सगळ्यामध्ये विशारद आहे आमचा या गादीचा मालक नारद महाराज. सगळ्यामध्ये तेथे ज्ञान विशारद, शारद शशी गौर गौरवारह कवी. शारद शशी, शारद म्हणजे शरद पौर्णिमेचा शशी म्हणजे चंद्र. शरद राजकारणातलं काही बोलत नाही मी, आता तुम्हाला तो चंद्र आठवेल. शरद पौर्णिमेचा चंद्र जसा असतो असे दिसतात नारद. गौर, शशी गौर, त्याच्यासारखा गोरा. गौरवारह कवी, त्याची गौरव करावा असा कवी होता बरं का. दुस्तर भवाब्दी पारद, दुस्तर भवाब्दी पारद, नारद येऊन सुनीतिलाशी कवी. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा हो रामा रामा रघुत्तमा रामा 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 हरे हरे रामा. कीर्तनाला जाऊन बसल्यासारखं वाटतं की नाही आर्या ऐकल्यावर. कीर्तन प्रवचनात आर्या आणि प्रपंचात भार्या. जर नसेल तर ते कीर्तनच नाही म्हणले. असे नारद महाराज आले. जाऊ दे, मला आता सवय झाली, अडॉप्ट झालो मी 7 दिवसात. नारद म्हणाले, काय राजा, वा 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 वा, छान मस्त राज्य मिळवलंयस रे, किती छान आहे सगळं हे. धर्मराज म्हणला, मग माझ्या भावांच्या बळावर ते मिळवलं मी बर का. नारद म्हणले, होय का, थांब म्हणले, मी घेऊनच आलोय तुझं औषध. नारद म्हणले, तुम्ही एवढे आनंदात आहेत पण तुमचे बाबा मात्र वरती फार दुःखात आहेत. पंडूराजे स्वर्गात ना आलोय म्हणले मी आता. पूर्वी माणसं स्वर्गात जायची आणि स्वर्गात यायची असं वर्णन केलंय. पूर्वी 2 वे होता, ट्रॅफिक वाढला की 1 वे होतो. एकाने सांगितलं त्याचं कारण, नारद स्वर्गात का जायचे, कारण ते स्वर्गात जायचे. स्वरांचा हा परिणाम आहे बरं का. हे नुसतं मांडलेलं नाहीये. अध्यात्म विद्येच्या खालोखालची लगेचची विद्या संगीत विद्या. म्हणजे संगीताच्या पायरीवरून डायरेक्ट तुम्ही अध्यात्मातच जाऊ शकता, जर ती भगवत अनुकूल असेल तर. हे सामर्थ्य आहे. नुसतं वाद्य मांडलेत असं नाही. त्यांच्याजवळचं श्रुतींचं जे ज्ञान आहे ना, त्या श्रुतींचं ते. म्हणून कलाकार बऱ्याचदा भक्त असतात. त्याचं कारण हे. किती टायमिंगवर आले बघायला. फरक एवढाच आहे की संगीत विद्या ही जनरेटरची आहे आणि अध्यात्म विद्या ओरिजिनल लाईट आहे.
परिणाम एकच होतो. विवेकानंदांची उत्तम गायचे विवेकानंद, ज्या दिवशी रामकृष्णांची समाधी लागायची नाही त्या दिवशी ते नवरेनला बोलवून घ्यायचे, नवरेन जरा म्हण रे. स्वर लावल्याबरोबर म्हटल्यावर स्वर लागणार की नाही म्हणा, स्वर लावल्याबरोबर यांची समाधी अशी लागायची. आणि म्हणून नारद महाराज सांगतात, आता मी स्वर्गातून आलोय. तुमचे वडील तिथे आहेत, स्वर्गात आहेत. आता पंडूराजाला स्वर्गात असताना सुद्धा तो निम्न पातळीला हे ऐकल्यावर याला वाईट वाटलं. कुणाला वाईट वाटलं? धर्मराजाला. मी थोडक्यात सांगू का, सांगलीत आहेत पण 100 फुटी रस्त्याला राहत नाहीत. तिकडे माधवनगर, तिकडे ते जिकडे पाणी कमी येतं, कुठला एरिया आहे तो? बाहेर विट्याकडं, तिकडे अलीकडे जरा. तुम्हाला म्हणत नाही हो. पुण्यात आहेत पण डेक्कनला त्यांचा बंगला नाहीये. दत्तवाडी, चंदननगर असं आहे. म्हणले स्वर्गात आहेत पण स्वर्गातही काही बरं बदल आहे. धर्मराज म्हणला काय? ते म्हणले इथून पुण्याही पाठवायची असते. तुम्ही मुलांनी इथून पुण्याही पाठवा म्हणजे त्यांना चांगल्या लोकात शिफ्ट केलं जाईल. तसं मला बंगला घ्यायची इच्छा आहे, चांगला फ्लॅट घ्यायची इच्छा आहे. मी अगदी छोट्या घरात राहतो. मग माझा अमेरिकेतला मुलगा काय करतो? मला पैसे पाठवतो आणि मग त्या पैशावरती मी फ्लॅट घेऊ शकतो की नाही चांगला? असं करता येऊ शकतं. तसं तुम्ही आपण लक्षात घ्याल. हे गंमत म्हणून नाही सांगत आहे मी. आपण आपल्या पितरांना इथून द्यायचं असतं ते त्यांना जातं. अमुक अमुक गेले, वडील गेले, आजोबा आजी काय ते गेले की त्यांना आपण त्यांचं मासिक श्राद्ध करतो, त्यांची अनेक श्राद्ध करतो. पहिला, दुसरा, तिसरा. हल्ली 9, 10 एकत्र, 9, 10, 11, 12 एकत्र करतात. ठीक आहे, काहीतरी करा, काही इलाज नसेल तर काय करणार. पण ते जेव्हा आपण करतो त्यावेळेला तिथे जातं यमदूत, त्यांच्याबरोबर यमदूतांबरोबर असतात. ते यमदूत त्यांच्या हॉटेलमध्ये जातात हो. तसं एसटी मध्ये जे एसटी चालवतात कंडक्टर ड्रायव्हर, त्यांना फुकट नाश्ता असतो की नाही? तसं त्या प्रवासात त्यांना फुकट असतो. आणि आपल्याला पण भूक लागलेली असते. म्हणले आम्हाला भूक लागली, बघ तुझ्या पोरानं पाठवलं तर खा, नाही तर बस उपाशी. म्हणून पाठवायचे. ते म्हणले बुवा जरा पटत नाही हो, आमचे वडील समजा म्हणले बेडूक झाले. म्हणलं बरोबर आहे अगदी. पुढं कारण असा विचार करणारे बेडूक म्हणले काय पुरणपोळी खातो का? म्हणलं नाही, तो शेवाळं खातो. म्हणले पण आम्ही ब्राह्मणांना पुरणपोळी वाढतो श्राद्धाला. मग ब्राह्मणाला पुरणपोळी वाढल्यावर आमच्या बेडकाला तिकडे शेवाळं कसं मिळणार? त्याच्यावर उदाहरण दिलं मी. म्हणलं अमेरिकेतनं माझ्या मुलानं पैसे पाठवले, ते अमेरिकन डॉलरमध्ये पाठवले, पण करन्सी चेंजची व्यवस्था आहे की नाही? म्हणलं करन्सी चेंजची व्यवस्था असते की नाही रिझर्व्ह बँकेत? मग म्हणलं साध्या साध्या राष्ट्रामध्ये करन्सी चेंजची म्हणजे अमेरिकन डॉलर्सचा रुपया करण्याची व्यवस्था असेल तर भगवंताच्या या सुपर जम्बो 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 अशा बँकेमध्ये पुरणपोळीचं शेवाळं करण्याची व्यवस्था नसेल का? तू पुरणपोळी वाढ, तो कुठेतरी पाणी ओतून टाकील, त्या पाण्यामध्ये शेवाळं होईल आणि तो बेडूक येऊन खाऊन जाईल. या पुरणपोळीनं त्याला जी ताकद येईल त्यानं तो असं काम करेल. बरंच मध्ये सायकल आहे, म्हणजे साखळी आहे, सायकल नाही साखळी आहे. निश्चित व्यवस्था होते. फक्त हे श्रद्धेने करायचं म्हणून श्राद्ध. आणि विशेष म्हणजे सगळ्या जातींमध्ये श्राद्ध आहे. मी सिंगापूरला मलेशियाला गेलो होतो, दरवर्षी जातो. तिथं मी पाहिलं की ते लोक श्राद्ध करतात, उदबत्त्या लावलेल्या असतात, सगळी फळं मांडलेली असतात, दर्भ घातलेले असतात. म्हणलं काय? म्हणले आमच्या वडिलांचं श्राद्ध महिनाभर चालतं म्हणाले. आणि त्यांच्याकडे पद्धत अशी आहे, त्यांना समजा आमची बुगाटी नावाची गाडी आवडते काय, किंवा BMW आवडते, तर काय करायचं, BMWचं चित्र काढायचं किंवा चित्र घ्यायचं आणि ते जाळायचं की त्यांना तिथे ती मिळते. अशी श्रद्धा आहे. आपण परदेशात जाणारे असाल आपल्यापैकी अनेक, आपल्याला कळेल मी काय म्हणतो. म्हणून सगळीकडे श्राद्ध आहे. ते म्हणले बरं ठीक आहे, मग आम्ही यज्ञ करू का? कुठला करू? राजसूय यज्ञ करा. चालेल म्हणले, राजसूय यज्ञ करीन, नाहीतर अग्निकाष्ठ भक्षण करीन. हे धर्मराजाचं हे असतं, हे करीन नाही तर ते करीन. हे कशाला म्हणायचं? जमलं तर करीन म्हणावं की नाही?
नंतर म्हणायचं नाही जमत आहे. आधुनिक मंत्र्यांचा त्यांनी अनुग्रह घेतला नव्हता, असा प्रॉब्लेम आहे त्याला. नारद एवढं सांगितलं, निघून गेले. आणि मग आता यज्ञ करायचं ठरलं, पण माहिती कुणाला आहे? बोलवा म्हणले कृष्णाला. मग सगळ्यांनी बोलवलं, कृष्णाला फोन केला, कृष्ण आले. कृष्ण म्हणले काय? नाही म्हणले राजसूय यज्ञ ठरलाय. ठरलाय? राजसूय यज्ञ कुणी करायचं असतं माहिती का तुला? ते म्हणले कुणी? राजसूय यज्ञ करायला पृथ्वीवरचे सगळे राजे जिंकलेले असावे लागतात, एक तर ते मांडलिक किंवा मित्र असावे लागतात, म्हणजे नाही करता येणार. नाही, मग चला म्हणले अग्निकाष्ठ आणा, मरतो मी. म्हणले मरू नको, जे जे विरोध करणारे त्यांचा विरोध मोडून काढूया. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा राजा होता तो बिहारचा होता बरं का, आजचं बिहार. त्याचं नाव काय होतं? जरासंध. त्या जरासंधाला भीम म्हणला मी जाऊन मारतो. चालेल म्हणले, भीमाला पाठव. भगवान म्हणाले मी एकटाच. भगवान म्हणाले पाठव त्याला. धर्मराज म्हणाले नको देवा, तुम्ही बरोबर जा. आणि मग भीम, अर्जुन आणि भगवंत स्वतः असे तिघ जण जरासंधाकडे गेले आणि मागच्या दाराने गेले भिक्षा मागायला. जरासंधानी ब्राह्मणाच्या वेशात गेले. जरासंधानी पाहिलं, अरे ब्राह्मण आले, काय पाहिजे बोला म्हणाले. आणि तुम्ही मागच्या दारानं काय आलात? कृष्ण म्हणाले शत्रूच्या दारी मागच्या दारानं जावं. त्यांनी नीट पाहिलं, ओळखलं, हा कृष्ण, हा गदी म्हणजे भीम आणि हा अर्जुन. काय भिक्षा पाहिजे? द्वंद्व युद्धाची भिक्षा द्या आम्हाला, तिघांपैकी कुणालाही. असा संतापला तो म्हणला कृष्णा, आमच्या युद्धातनं पळून गेलाय की तुम्ही, रणछोड नाव ठेवलंय आम्ही तुमचं. हा अर्जुन ओठ पिळले तर दूध निघेल, अजून एवढा लहान आहे, माझ्याशी युद्ध करतो. अरे मी कसलेला राजनीतिज्ञ आहे, उगाच बिहारमध्ये नाहीये इतके वर्ष, तुरुंगात जाऊन आलेलो आहे मी. नाही म्हणाला हा भीम बरा आहे, 6x6. आणि द्वंद्व युद्ध सुरू झालं. त्यांच्याकरता 30x30 मोठा खड्डा, त्यात लाल माती टाकलेली, हे उघडे झाले, मस्त लंगोट्या कसलेल्या, आणि दोघांनी मारामारी सुरू केली. आता सगळे स्टेडियम सगळं होतं ना, त्यात सगळं पब्लिक पाकिस्तानचंच हो, मग त्यांचेच लोक होते. दोघं होते आपले फक्त, कृष्ण आणि अर्जुन, दोघ जण. आणि भीमानी हनुमंती डाव टाकला आणि त्या जरासंधाला खाली पाडला. पायावर त्याच्या पाय दिला गुडघ्यावर, आणि दुसरा गुडघ्याने पाय धरला आणि कर्र करून असं उसाचं कांड जसं आपण मधनं फाकळवतो ना, असं केला. एक भाग टाकला इकडे, एक भाग टाकला इकडे. भीम हाय कोई माई का लाल. मोठं युद्ध झालं. इतक्यात पाठीमागणं थांबाव जरा म्हणले, हाय कोई माई का लाल. परत थांबाव जरा म्हणले. म्हणले मी आहे ना माई का लाल. त्यांनी गोल पाहिलं तो जरासंध परत उठला होता. अरे कोण आहे हा म्हणले. 1 2 3 4 18 वेळा त्याला मारला. 18 वेळा भीमानी मारला. तो फाकळवायचा, 2 तुकडे व्हायचे, आणि परत ते असे असे चलनवलन होऊन जुळायचे, आणि पुन्हा जरासंध मारामारीला उभा राहायचा. आता भीम म्हणला फार तर अजून एकदा, पुढच्या वेळेला निवडणूक लढवायचीच नाही म्हणला, बघूया जमलं तर. म्हणून कृष्णाने भीमाकडे पाहिलं होतं. तेव्हाच भीमाने कृष्णाकडे पाहिलं आणि म्हणला बाबा रे, माझा अहंकार गेला, माझा जो शक्तीचा अहंकार होता तो गेला, फार तर अजून एकदा तुला मी शरण आहे. भगवान म्हणले आत्ता. हेच जर पहिल्यांदा बोलला असता आपण आता पोहोचलो असतो, 11:15 चहा आलेला आहे. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. म्हणून भगवंतांनी तिथली काडी उचलली, बरोबर अशी फाकळवली, इकडचा तुकडा इकडे टाकला, इकडचा तुकडा इकडे टाकला. सगळ्यांनी पाहिलं, पण कळलं फक्त भीमाला. सगळ्यांना म्हटलं याला कंटाळा आला असेल, म्हणून हा बहुतेक सर्वांग सुंदर व्यायाम करतोय रामदेव बाबा, असं सगळ्यांना वाटलं. पण भीमाला बरोबर कळलं काय करायचंय. आणि मग त्यांनी जरासंधाला फाडला आणि ते इकडचा तुकडा इकडे टाकला. चलनवलन झालं, असं 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 ते आले असं. पण ते काय हाताला हात जोडून उपयोग नाही, ते असं जमलं असतं. पण भीमानं ते होऊ दिलं नाही. 1 तासभर त्यांनी वाट पाहिली आणि त्यातला प्राण निघून गेला. तो वास्तविक कोण होता? बृहदश्व नावाचा राजा होता.
त्या बृहद्वश्र राजाला 2 राण्या होत्या. त्याला मूलबाळ नाही म्हणून एक दिवस तो एका साधूला शरण गेला. त्या साधूने त्याला फळ दिलं. घरी आल्यावर त्याच्या लक्षात आलं फळ एक आणलं पण राण्या 2 आहेत. त्यानं अर्ध कापलं, दोघींना अर्ध खायला दिलं. दोघींना झालं पण अर्ध झालं. आता अर्ध म्हणजे ॲबनॉर्मल डिलिव्हरी आहे म्हणून त्यांनी राजाने परस्पर रात्रीच्या रात्री ते दोन्ही तुकडे घेतले आणि गावाच्या बाहेर उकिरड्यात टाकून दिले. मध्यरात्री तिथून एक स्पेशल अशी राक्षसी चालली होती. ती MS होती, मास्टर इन सर्जरी. तिनं काय केलं, ते दोन्ही तुकडे सांधले. जरा नावाच्या राक्षसीने सांधले म्हणून तिचं नाव जरासंध. आणि ते आणून दिलं बाळ, देणगी मिळवली आणि ती निघून गेली. आणि तिने आशीर्वाद दिला परत या जागेवर फाटलं तर आपोआप जुळेल. हे कृष्णाला माहिती होतं. कृष्णाने ते बरोबर उलट टाकल्यामुळं असं जवळ आलं पण ते सांधलं गेलं नाही आणि त्यातला प्राण निघून गेला. भरपूर धन जिंकलं बरं का. इथे इतकं धन जिंकलं कृष्णानी अर्जुनानी, कारण यज्ञाला धन फार लागतं. आणि मग काय केलं तर धन जिंकून त्यांनी तिकडं गेला तो. आणि मग हस्तिनापुरातल्या लोकांनी त्याचं नाव ठेवलं धनंजय. धनावर विजय मिळवला म्हणून धनंजय. बरं का, ज्यांचं नाव धनंजय त्यांनी लक्षात ठेवा, माणसानं स्वतःच्या नामाला न्याय द्यावा. तर एकाचं नाव ठेवलं गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. असं नाही होता कामा. आणि मग मोठा यज्ञ झाला. त्या यज्ञाच्या प्रारंभी एक गोष्ट घडली. राजा ऐक, कृष्णाची अग्रपूजा मांडली गेली. त्यावेळेला शिशुपाल इत्यादी अनेक लोकांनी विरोध केला. कृष्णाची कसली पूजा मांडता, मी पंतप्रधान होणार. असं सगळं केल्यानंतर भगवंतानी त्या सगळं ऐकलं आणि हातातलं सुदर्शन टाकलं. आणि सुदर्शन टाकल्यानंतर तो जो होता शिशुपाल, एकाने मला फोनवर विचारलं की तो म्हणला माणसाच्या पिल्लाला मुलगा म्हणतात, मुलगी म्हणतात. वाघाच्या याला छावा म्हणतात किंवा बछडा म्हणतात. सिंहाच्या याला छावा म्हणतात. हत्तीच्या याला पिल्लू म्हणतात. माकडाच्या पोराला काय म्हणतात आणि या पालीच्या मुलाला काय म्हणतात. म्हटलं माकडाच्या पोराला पोरबंदर आणि पालीच्या पिल्लाला शिशुपाल. त्या शिशुपालाचा उद्धार केला भगवंतानी. सुदर्शन चक्र टाकलं, त्याचा देह पडला आणि त्याच्या वाणीतून, त्याच्या कंठातून जी ज्योत निघाली, वासुदेव